चला तर मंडळी, आज आपण भरपूर कॅल्शियम, लोह, फायबर आणि प्रथिने असलेले पौष्टिक असे नाचणीचे लाडू बनवतोय। हे तुम्ही उन्हाळ्यामध्ये खाऊ शकता, खूपच पौष्टिक आहेत। कॅल्शियमची कमी असतील, केस गळत असतील किंवा तुम्हाला जर रक्ताची कमतरता असेल, बद्धकोष्ठता असेल, वजन कमी करायचं असेल, शुगर असेल तरी देखील तुम्ही हे लाडू बनवून खाऊ शकता। हे लाडू 3 ते 4 महिने टिकतात, करायला खूप सोपे आहेत। तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने करून बघा। शिवाय आपण गूळ किंवा साखरेचा वापर केलेला नाही, त्यामुळे शुगर असेल तरी देखील खाऊ शकता। चला तर करायला घेऊयात। तर नाचणीचे लाडू करण्यासाठी इथे मी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये घालूया 1 चमचा साजूक तूप। तूप चांगलं पसरवून घ्यायचं आहे कढईमध्ये, हे बघा या पद्धतीने। आणि त्यानंतर आपण घालणार आहोत सुकामेवा। तर सुक्या मेवामध्ये मी इथे घेतलेले आहेत थोडेसे मखाने, काजू, बदाम आणि पिस्ता। हे 1 वाटी भरून आहे। हे वजनाला बघाल तर तुम्ही 100 ग्रॅम आहेत। आता हे सगळा सुकामेवा आहे तो स्लो फ्लेमवर एकदम मंद गॅस ठेवून आपल्याला हा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बऱ्याच वेळा सुकामेवा आपण आणून ठेवतो, त्यामुळे तो नरम पडतो, याला मॉइश्चर येतं। यासाठीच आपल्याला हा सुकामेवा 3-4 मिनिटे एकदम स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। छान असं भाजून घेतलं। आता हा सुद्धा काढून घेऊया। यानंतर यामध्ये काही मी इथे पौष्टिक बिया घालणार आहेत। तर 1 मोठा चमचा कलिंगडच्या बिया, 1 चमचा भोपळ्याच्या बिया आणि 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया घातलेल्या आहेत। या बिया आहेत ना, या कुठेही तुम्हाला सुपर मार्केटमध्ये मिळतील। आता ह्या चांगल्या फुलेपर्यंत छान 1-2 मिनिटं फक्त आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। या बिया सुद्धा खूप पौष्टिक आहेत। यामुळे भरपूर प्रोटीन, कॅल्शियम, फायबर असल्यामुळे यांचा सुद्धा वापर नक्की करा। हे सुद्धा काढून घेतलेत। आता याच कढईमध्ये घालूया 1 चमचा परत तूप। यानंतर घालूया यामध्ये 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं। हे रेडीमेड खोबरं आहे, सुकं खोबरं सुपर मार्केटमध्ये मिळतं, ते घेतलेलं आहे। तुमच्याकडे खोबऱ्याच्या वाट्या असतील तर ते किसून तुम्ही घालू शकता। छान याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। मग हे जर कच्चं राहिलं ना तर याला वास येईल आणि हे लाडू आहेत ते बरेच दिवस टिकणार नाही। यासाठी याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। पहा याचा रंग बदललेला आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊया। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता खोबरं काढून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा साजूक तूप घेतलंय आणि 50 ग्रॅम मिक्स आहेत हे काळे मनुके आणि साधे आपण जे खिरीमध्ये घालतो ना ते घातलेले आहेत। आता हे दोन्ही मनुके आहेत ते चांगले फुलेपर्यंत आणि याचा रंग बदलेपर्यंत छान 1-2 मिनिटं फक्त आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। हे बघा छान असं परतून घेतलंय, मस्त असे हे मनुके सुद्धा फुललेले आहेत। आता हे सुद्धा आपण काढून घेऊया। याच तुपामध्ये आता तूप घालायची गरज नाही, तूप आहेच। 1 वाटी मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। नाचणीचं पीठ घेताना छान असं चाळून घ्यायचं आणि त्यानंतरच याचा वापर करायचा। आता हे नाचणीचं पीठ कच्चं असल्यामुळे 7 ते 8 मिनिटं आपल्याला एकदम स्लो फ्लेमवर हे कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। छान असं स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं। मंडळी, याआधी सुद्धा मी पौष्टिक असे उन्हाळ्यात खाता येईल असे पौष्टिक लाडवाची रेसिपी अपलोड केलेली आहे। सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ते लाडू सुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा आणि करून सुद्धा पहा। छान असं तूप भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये तूप घालूया। तर परत मी 1 चमचा साजूक तूप घालते। इथे हा लाडू बनवण्यासाठी मला अर्धी वाटी फक्त तुपाचा वापर झालेला आहे, जास्त तूप सुद्धा इथे वापरलेला नाही। थोडं थोडं तूप घालायचं लागेल तसं आणि त्यानंतर हे नाचणीचं पीठ आहे ना ते छान असा रंग बदलेपर्यंत आणि चांगला खमंग सुगंध येईपर्यंत एकसारखं मिक्स करत भाजायचं आहे। अगदी एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, फास्ट ठेवायची नाही। फास्ट ठेवली तर नाचणीचं पीठ तळाला करपू शकतं आणि या लाडवाला करपलेला वास येऊ शकतो। छान असं मिक्स करत राहायचं आहे। हे बघा चांगलं असं मिक्स केलंय, रंग बदललाय, नाचणीचं पीठ सुद्धा भाजून झालंय। काढून घेऊया। याच कढईमध्ये 1 चमचा परत साजूक तूप घालायचं आहे। आता आपण गूळ किंवा साखरेचा वापर नाही करत, तर इथे मी खजूरचा वापर करते। 200 ग्रॅम खजूर बिया काढलेल्या घेतलेल्या आहेत, ते या तुपामध्ये घालायचे आहेत आणि छान असं मऊ होईपर्यंत एकसारखं मिक्स करत परतून घ्यायचं आहे। खजूर सुद्धा खूप पौष्टिक आहे। तुम्हाला रक्ताची कमतरता असेल, अशक्तपणा असेल तर तुम्ही असा हा खजूरचा वापर करू शकता। छान असं मिक्स करत राहायचं एकसारखं।
तुम्हाला जर खजूरच्या ऐवजी गूळ घालायचं असेल किंवा खडीसाखर घालायची असेल तर ती देखील तुम्ही इथे घालू शकता. म्हणजे खडीसाखरेचा पाक करायचा आणि त्यानंतर तुम्ही वापर करू शकता किंवा गुळाचा पाक करू शकता. खजूर छान मऊ झालेत. आता हे सुद्धा काढून घेऊया. सगळं साहित्य हे बघा मी काढून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. यामधले मी कलिंगडच्या, भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या थोडेसे बिया मी वेगळ्या काढून ठेवले, आपण नंतर घालणार आहोत. मनुके सुद्धा दोन्ही प्रकारचे वेगळे काढून ठेवलेले आहेत. आता हे साहित्य सगळं थंड करायचं आहे. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये हे सगळं साहित्य थंड केलेलं घालायचं आहे. सुकामेवा, कलिंगडच्या बिया, भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया आणि सुकं किसलेलं खोबरं होतं, गरम करून भाजून ठेवलं होतं, ते यामध्ये घालायचं आहे. यानंतर झाकण लावून आपल्याला याची जाडसर पावडर करून घ्यायची. ही पावडर एकदम बारीक करायची नाही, हे फक्त थोडीशी 1-2 वेळा फिरवून घ्यायची पल्स मोडवर. या पद्धतीने हे बघा जाडसर अशी पावडर करून घ्यायची, म्हणजे लाडू खाताना जेव्हा ही पावडर आहे सुकामेवा तोंडात येतो ना तेव्हा छान लागतो. आता इथे नाचणीचं पीठ मी थंड करून घेतलं, एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये सुकामेवाची पावडर आपण जी करून ठेवली आहे, जाडसर वाटून ठेवली, ती घालायची आहे. यानंतर याच मिक्सरच्या भांड्यात संपूर्ण थंड करून ठेवलेले खजूर घालायचे आहेत. छान असे हे खजूर मऊसूत झालेले आहेत. झाकण लावायचं आहे. चांगले मऊसूत झाले ना की याची पेस्ट छान होते. झाकण लावून बारीक एकदम पेस्ट करून घेऊया. हे बघा 3-4 वेळा असं मिक्स करायचं चमच्याने, म्हणजे अशी छान अशी पेस्ट तयार होते. आता ही सुद्धा पेस्ट आहे खजूरची, ती या भांड्यातच काढून घेऊया. नाचणी ही गुणधर्माने खूपच थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याचे पदार्थ खाल्लेच पाहिजे. उन्हाळ्यामध्ये आपण नाचणीचे आंबील बनवून खातो. का खातो? कारण पोटाला थंडावा मिळतो. यासाठीच असे हे लाडूसुद्धा तुम्ही बनवून खाल्ले ना तर तुम्हाला शरीराला हे फायदेशीरच आहे. शिवाय खूप पौष्टिकसुद्धा आहे. सगळी खजूरची पेस्ट हे बघा मी काढून घेतलेली आहे. यानंतर आपण यामध्ये घालायच्या आहेत ज्या बिया काढून ठेवल्या होत्या ना, सूर्यफुलाच्या, कलिंगडच्या आणि भोपळ्याच्या थोड्याशा काढल्या होत्या, त्या यामध्ये घालायच्या. यानंतर मनुके घालायचे आहेत. आता घालूया अर्धा चमचा, या लाडवाला फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पावडर, आणि अजून आहे लाडू पौष्टिक बनवण्यासाठी घालूया 1 चमचा खारीक पावडर. असेल तर घाला, नाही घातली तरीसुद्धा चालेल. खारीक असतील तर ते तुपात तळून घ्या आणि त्यानंतर थंड करून त्याची मिक्सरला पावडर करून घ्या. आता हे सगळं साहित्य आहे ना व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे. पाहू शकता आपण अर्धी वाटी फक्त तूप वापरलेलं आहे, कोणताही पाक केलेला नाही. मस्त असं याला बाइंडिंग आलेलं आहे. पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. करायला खूप सोपे आहेत. तुम्ही बिगनर असाल तरी देखील तुम्ही हे लाडू अगदी सहज बनवू शकता. कधी कधी पाकातले लाडू ना बऱ्याच जणांना जमत नाही, कडक होतात, तर अगदी हे टेन्शन फ्री लाडू तुम्ही बनवू शकता. यानंतर थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन या पद्धतीने असे हे मस्त लाडू बनवून घ्यायचे. पहा अगदी मस्त लाडू वळले जात आहेत. हे लाडू फ्रीजमध्ये ठेवले तर 3 ते 4 महिने टिकतील. पहा मस्त असे लाडू आपले तयार झालेले आहेत. याच पद्धतीने अजून एक लाडू मी तुम्हाला करून दाखवते. संपूर्ण उन्हाळा तुम्ही असे हे लाडू 3 ते 4 महिने बनवून ठेवू शकता आणि त्याचा वापर करू शकता. खूपच पौष्टिक आहे. आयर्न, कॅल्शियम, फायबर, झिंक, भरपूर पौष्टिक पदार्थ यामध्ये घातलेले आहेत. त्यामुळे हा लाडू पौष्टिकसुद्धा आहे. सांधेदुखी असेल, संधिवात असेल तरी देखील तुम्ही खाऊ शकता, कारण यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे. केस गळतीवर तर रामबाण उपाय आहे. तुम्हाला रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही हे लाडू बनवून खाऊ शकता. लहान मुलांना सुद्धा हा लाडू तुम्ही देऊ शकता. सगळेच लाडू या पद्धतीने हे बघा बनवून घेतलेले आहेत. पहा किती मस्त दिसत आहे की नाही. साधी सोपी पद्धत, करायला खूप सोपे आहेत मंडळी. तुम्ही सुद्धा करून बघा. कधी बनवले नसतील तर बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. मस्त असे लाडू तयार झालेत आपले पौष्टिक. हा एक लाडू तुम्ही सकाळी खाऊ शकता आणि त्यावर 1 ग्लास भरून दूध पिऊ शकता. एक लाडू तोडून सुद्धा दाखवते. हे बघा मस्त असा लाडू तयार झाला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी कमेंट करून मला नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.